रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियातील आंतरराष्ट्रीय आर्थिक कार्यक्रमादरम्यान भारत आणि रशियाच्या संबंधांवर एक महत्त्वाचं विधान केलं। त्यांनी भारताला महाशक्ती असं संबोधलं असून येत्या काही दिवसांमध्ये भारत आणि रशियातील करार 100 अब्ज डॉलरहून अधिक होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। सविस्तर पाहूयात। रशिया भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा सुरूच ठेवणार। भारत रशिया दरम्यानचा व्यापार 100 अब्ज डॉलर्स पार जाणार। भारत कोणाच्याही दबावाखाली राहणार नाही, पुतिन यांचे गौरवोद्गार। आखाती देशातील युद्ध संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताला तेल पुरवठा करणाऱ्या मित्राची खरी गरज आहे आणि त्याची खात्री रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिली आहे। भारतावर अमेरिकेचा दबाव असतानाही रशिया भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा सुरूच ठेवणार असून व्यापार परस्परांतील व्यापार 100 अब्ज डॉलरवर नेणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे। रशियातील आंतरराष्ट्रीय आर्थिक कार्यक्रमादरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारत आणि रशियाच्या संबंधांवर एक महत्त्वपूर्ण ग्वाही दिली आहे। अमेरिकेने भारतावर कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी रशिया भारताला नेहमीच कच्च्या तेलाचा पुरवठा करत राहील अशी हमी दिली आहे। तसंच लवकरच भारत आणि रशियातील करार 100 अब्ज डॉलर्सच्या टप्प्यात पोहोचेल असे आशावादी वक्तव्य देखील त्यांनी केले आहे, ज्यामुळे जागतिक स्तरावर भारताची मान अधिकच उंचावली असून भविष्यात येणाऱ्या कच्च्या तेलाच्या संकटाचीही चिंता कमी झाली आहे। रशियातील आर्थिक चर्चासत्रात बोलताना पुतिन यांनी भारताला महाशक्ती असल्याचे गौरवोद्गार काढले। सध्या भारत आणि रशियामधील व्यापार एका ऐतिहासिक उंचीवर आहे। दोन्ही देशांमधील वाढता आर्थिक समन्वय पाहता येत्या काळात हा व्यापार 100 अब्ज डॉलरवर पोहोचणार आहे। अमेरिकेच्या दबावानंतरही भारतानं रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली असून रशिया भारताचा सर्वात विश्वासू ऊर्जा भागीदार बनलाय। पाश्चात्य देशांचे निर्बंध भारतासारख्या महाकाय अर्थव्यवस्थेला रोखू शकत नाही, हेच पुतिन यांनी या आर्थिक समीकरणातून दाखवून दिलंय। This aircraft could have been our joint project. We built it independently, but we are ready to work with India in this field to supply this aircraft, to keep developing it. We don't have any issues with it, any limitations. Same goes for air defense systems. भारत हा एक महान देश आणि जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे। या विकासामागे पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या केंद्र सरकारने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांचा मोठा वाटा आहे। भारत आता पाश्चात्य देशांच्या दबावाखाली राहणारा जुना देश राहिलेला नाही, तो स्वतःचं राष्ट्रीय हित ओळखणारा एक जागतिक महाशक्ती बनलाय। हेच या चर्चेनंतर अधोरेखित झालंय। भारताची अमेरिकेसोबतची वाढती जवळीक किंवा धोरणात्मक करारांमुळे भारत रशिया यांच्यातील संबंधांना कोणताही धक्का बसणार नाही असं पुतिन यांनी स्पष्ट करत, भारत 140 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेला एक स्वतंत्र सार्वभौम देश आहे, ज्यामुळे पंतप्रधान मोदींवर दबाव आणणं हे आंतरराष्ट्रीय संबंधांसाठी अत्यंत हानिकारक आहे अशा कडक शब्दात त्यांनी अमेरिकेला टोला लगावलाय। केंद्र सरकारच्या सातत्यपूर्ण धोरणात्मक निर्णयांमुळे देशाचा विकास। भारत जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक आहे। भारत हा सर्व दृष्टीने विश्वासू भागीदार आहे। भारताचे अन्य देशांसोबत वाढते संबंध मॉस्को सोबतच्या संबंधांवर परिणाम करणार नाहीत। भारत राष्ट्रीय हितासाठी सर्व देशांशी आपले संबंध विकसित करत असल्याचा आनंद आहे। भारतावर कोणीही दबाव आणणं हे आंतरराष्ट्रीय संबंधांसाठी हानिकारक ठरू शकतं। भारताला विशेष अधिकार प्राप्त सामरिक भागीदारीचा दर्जा देण्यात आलाय। 2025च्या डिसेंबर महिन्यात भारत भेटीवर आलेल्या पुतिन यांनी भारतासोबत 2030 पर्यंत आर्थिक सहकार्य कार्यक्रमावर द्विपक्षीय करार केला होता। त्या अनुषंगाने दोन देशांमध्ये 100 अब्ज डॉलरपेक्षा अधिक व्यापाराचं लक्ष्य, भारतातील कुशल कामगारांना रशियात जाण्याची परवानगी, ऊर्जा क्षेत्रात आणि आर्टिक सी रूट, आरोग्य, अन्न सुरक्षा यांसारख्या क्षेत्रामध्ये 16 पेक्षा जास्त करारांवर स्वाक्षऱ्या केल्या गेल्या। या करारांमुळे दोन्ही देशाच्या विशेष आणि विशिष्ट धोरणात्मक भागीदारीला मजबूत करण्यास अधिक मदत झाली आहे। पुतिन यांनी अणुऊर्जा आणि हायड्रोकार्बनसह ऊर्जा क्षेत्रातील सुरू असलेल्या सहकार्याला भारत रशिया संबंधांच्या सर्वात मजबूत स्तंभांपैकी एक म्हणून अधोरेखित केलं असून
त्यांनी तेल पुरवठ्याबाबत आणि अन्य व्यापाराबाबत दिलेल्या आश्वासनांमुळे भारताची नजीकच्या काळातील मोठी चिंता मिटली आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.